शिवरात्रीचा तुम्ही एक व्हिडिओ तर बघितला मंदिरातला, त्या मंदिरातला बाकी होता ना आणखी. चला मग तो आज बघू आपण. जय गजानन माऊली, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तिकडल्या शंकरजीच्या मंदिरातली पूजा तर पाहिली तुम्ही. इकडली राहिली होती ना, म्हटलं चला इकडे पण जाऊ दे. आणि हे तर मेन होतं, नदीकाठचं मंदिर होतं. इकडे तर यावंच लागत होतं. आणि इकडे एक खासियत आहे, एका मंदिरात आलं की सगळ्या मंदिरातली पूजा होऊन जाते, सगळ्या देवाचं दर्शन होऊन जाते. इथं सगळे एकाच जागी मंदिर आहे. आणि मग मस्त आता महादेवाच्या मंदिरात वगैरे आलो, पूजा वगैरे चालू केली. आणि इकडे बघा किती सारे बेलफुल वाहले. मला तर असं वाटतं की आज शंकरजीला पूर्ण झाकूनच टाकलं बेलफुलानं. आणि आज सर्दी झालीच असणार शंकरजीला, एवढं पाणी वाहलं सगळे. आता आमची पूजा चालू झाली होती, आम्ही पाणी वगैरे वाहलं. आणि खरंच आता आज तर शंकरजीला झाली सर्दी. आणि त्यात मोसमही असं आहे, सकाळीच कडक ऊन तपते आणि संध्याकाळी चांगलीच थंडी वाजते. बरं जाऊ द्या, शंकरजी एक दिवस सहन करून टाकलं. मग आता आपण पटकन पूजा वगैरे करू. दर्शन वगैरे घेतलं, नंदी महाराजली पाणी वगैरे वाहून घेतलं. शांततेत पूजा वगैरे मस्त झाली. आता आणि इकडे पाहत होतं काय, मारुती महाराज. हे महाराजचं दर्शन झाल्याशिवाय तो दिवस आपला जातच नाही. हे आमच्या गावात दत्तकच आहेत. काही कुठेही जाणार तुम्ही, कुठेही जा, हे दिसतातच तुम्हाला मस्ती करताना. आणि आज आमच्या गावात बाहेर गावून खूप लोक आले होते दर्शन वगैरे घ्यायला. आमचंही झालं होतं. चला म्हटलं आता आमचं कुलदेवताची पूजा करू. आमचं कुलदेवत म्हणजेच आई भवानी माता, त्यांची पूजा वगैरे झाली. आणि चला म्हटलं आता सगळं देवाचं दर्शन घेऊ. एका मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. आता जाऊ म्हटलं घरी, कोण की आता लागली होती भूक चांगली. घरी जाऊन पहिलं फराळाचं करू म्हटलं. चला मग मी करतो आता घरी जाऊन फराळाचं. तुम्ही मला लवकर फॉलो करा आणि कमेंट करा. चला मग बाय, भेटू आता उद्याच्या ब्लॉग मध्ये.